साल आणि बिनदिक्कतपणे वस्त्या वाढवाल तर ते खपवून घेतलं जाणार नाही अशा कडक शब्दामध्ये पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेला आहे आणि हा त्यांचा कडक इशारा प्रभावशाली सुद्धा ठरलाय। कोलकात्याच्या आणि सीमावर्ती भागातल्या अनेक रस्त्यांचं चित्रच बदललंय। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आजचा सवाल आहे, पश्चिम बंगालमधून कोण पळ काढतंय? पश्चिम बंगालामध्ये नवं सरकार आलं आणि त्यानंतर तिथे बदललेल्या परिस्थितीची दोन दृश्य आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। या दोन दृश्यातून तिथे कशा पद्धतीनं बदलाचे वारे वाहू लागलेत ते आपल्याला एका झटक्यात लक्षात येऊ शकतं। एका बाजूला आपल्या समोर असलेली दृश्य आहेत ती शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात आदेश दिल्याच्या नंतर घुसखोर कसे पळायला लागले, तर दुसऱ्या बाजूला आम्ही आपल्याला त्या घुसखोरांच्या पळण्याच्या निमित्तानं लांबच लांब लागलेल्या रांगा दाखवत आहोत। घुसखोरांनी आपापली गठडी वळायला घेतली आहे। भारतीय बंगाली आहात तर ते सिद्ध करा, नसेल तर चालते व्हा अशा शब्दात स्थानिक बंगाल सरकारनं आदेश रवाना केले आहेत। जर समजा तुम्ही घुसखोर निघालात तर कारवाई होणारच असंही पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी स्पष्ट केलंय। आपल्यासोबत सौमेन मुखर्जी जोडले गेले आहेत। बंगालच्या विषयावर मराठीतून ते विश्लेषण करत असतात। सौमेन मुखर्जी, एका गोष्टीबाबतीत स्पष्टता पटकन द्या मिनिटभरामध्ये की इतक्या कठोर भूमिकेला घ्यायला शुभेंदू अधिकारी यांनाच यावं लागलं का? आधीची परिस्थिती इतकी कठोर का बनू शकली नाही? आधीची परिस्थिती अशी नमस्कार काथे साहेब जी, आधीची परिस्थिती अशी बनली नसती। त्याचं मूल कारण आहे की गेल्या 50 वर्षात पश्चिम बंगालचं जे राजकारणाची भूमिका होते ते पूर्वीचे 35 वर्षाचा, जवळपास 34-35 वर्षाचा डावी पक्षाचा, कम्युनिस्ट पक्षांचा आणि त्याच्यानंतर गेल्या 15 वर्ष ममता सरकार म्हणजे ऑल इंडिया तृणमूल सरकार, हे दोन्ही पक्षांनी कुठे ना कुठे त्यांची पॅट्रोनायझेशन खूप मोठ्या प्रमाणात केली। हे पॅट्रोनायझेशन म्हणजे काय? म्हणजे त्यांना मतदारांची एकतर संख्या मतदारांचा त्यांना त्यांच्या बाजूने करून घ्यायचे मत, आणि बंगालचे म्हणजे 600 किलोमीटर जवळपास ओपन बॉर्डर होती। ते ओपन बॉर्डर मधलं कधी कोणी यायचं कोणी जायचं त्याचं काही हे नव्हते। स्मगलिंगची खूप मोठी रूट होती आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मतदार म्हणून इथे नेमलेल्या गेलात। म्हणजे आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट नाहीये, ओळखपत्र नाहीये, म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या नागरिकांना पॅन कार्ड सुद्धा काही माणसांकडे काही लोकांपर्यंत नाहीये। पण तिथे आज एक सकाळी मी बंगाली चॅनेल बघत होतो, ती माझ्या हिशोबाने जी 24 घंटा अशी एक चॅनल होता, त्यांनी तिथे जाऊन हकीमपूर बॉर्डर आणि बेनापोल बॉर्डर मध्ये त्यांनी लोकांशी म्हणजे पलायन करताना म्हणजे परत जाताना बांगलादेशी त्यांच्याशी बोलताना प्रयत्न केला आणि त्यांना माहिती पडले की त्यांच्याकडे काय नाहीये, पॅन कार्ड, सिटिझनशिप कार्ड, पासपोर्ट भारतीय, आधार कार्ड, वोटर कार्ड, म्हणजे काय डॉक्युमेंट नाहीये तुमच्याकडे, आमच्याकडे पण नसणार, अशी त्यांची परिस्थिती। म्हणजे हे दिले कोण, कोणत्या आधारावरती दिली? सोमेनदा आपण जोडून राहा, मी यानंतरही आपल्याशी बोलणार आहे। आता आम्ही आपल्याला एक अशी धक्कादायक गोष्ट सांगणार आहोत की ज्याची शक्यता जवळपास नाही असंच तुम्हाला वाटलं असणार। बांगलादेशी घुसखोर भारतात येतात, जागा हडपतात, इथे येऊन लग्न करतात, हे आतापर्यंत आपण ऐकलं होतं। पण हे बांगलादेशी घुसखोर भारतामध्ये पॉर्न स्टार बनतायत हे ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो। आम्ही आता आपल्याला जी महिला दाखवतोय ती भारतातली एक चर्चित पॉर्न स्टार आहे, पण ती प्रत्यक्षात बांगलादेशी घुसखोर आहे आणि ही अतिशयोक्ती नाही, ते वास्तव आहे। कारण मुंबई जवळच्या एका पोलीस ठाण्यात तिला अटक करण्यात आली आहे बेकायदा पद्धतीनं महाराष्ट्रात घुसल्याबद्दल आणि बेकायदा पद्धतीनं भारतीय कागदपत्र बनवल्याबद्दल। बांगलादेशच्या रुबी शेख या महिलेनं आपल्या रियाज, मोनी आणि बन्ना या मुलांना घेऊन भारतामध्ये बेकायदा प्रवेश केला। तिनं भारतात येताच आपली ओळख बदलली। रुबी शेख झाली अंजली, रियाज शेख झाला रवींद्र, मोनी शेख झाली ऋतू आणि बन्ना शेख बनली रिया। आपल्या समोरचा फोटो हा रियाचा आहे। या सगळ्या शेख कुटुंबियांनी विदर्भ गाठला। या विदर्भात त्यांनी अरविंद बर्डे नावाच्या माणसाला घोळात घेतलं। रुबी शेख उर्फ अंजलीनं त्या अरविंद बर्डेशी लग्न केलं आणि आपल्या सगळ्या पोराबाळांचं स्वतः सकट आडनाव बर्डे करून टाकलं।
याच रिया बर्डेनं मग पुढं मुंबई गाठली. तिनं इथं पॉर्न स्टार म्हणून काम करायला सुरुवात केली. या घुसखोरांनी भारतीय आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि पासपोर्ट सुद्धा मिळवला. बन्ना शेख उर्फ रिया बर्डे हिनं तर पॉर्न स्टार म्हणून राज कुंद्राच्या सोबतही काम केल्याची माहिती सध्या माहितीच्या महाजालात उपलब्ध आहे. कदाचित नियतीला मात्र हे मंजूर नसावं. पॉर्न स्टार रिया बर्डे हिनं आपल्या मित्राला ही गोष्ट सांगितली आणि तिचं गुपित फुटलं. सोमेन मुखर्जी यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सोमेनदा, ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालचं सरकार बांगलादेशींना हाकलू पाहत आहे, महाराष्ट्रात ही परिस्थिती कधी येणार? महाराष्ट्रात असे जथ्थेच्या जथ्थेनं बांगलादेशी कधी निघून जाणार? महाराष्ट्रामध्ये एकतर पश्चिम बंगालमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शुभेंदू अधिकारीजींना त्यांना सफलता मिळते असे दिसतंय. खूप फार जास्त म्हणजे प्रशासनिक त्यांना शक्ती ना घालता येईल, ना व्यवहार करता येईल. कारण त्याच्यामध्ये 3D मॉडेल त्यांनी जी वापरली, डिटेक्ट, डिलेट आणि डिपोर्ट. म्हणजे त्यांना ओळखणं, त्यांना मतदार यादीकडून त्यांचे नाव काढणं आणि त्यांच्यानंतर त्यांना डिपोर्टेशन करणं आणि त्यांचं सहाय्यक म्हणून ते होल्डिंग सेंटर, प्रत्येक जिल्ह्यावर जे होल्डिंग सेंटर त्यांनी बनवलं ते हे बंगालमध्ये सोपं आहे. थोडाफार सोपं आहे बंगालमध्ये, कारण बंगाली लोकांना त्यांना त्यांचा भाषेचा किंवा त्यांचं जे संस्कार संस्कृती आहे त्याच्या माध्यमातून तातडीने एकदम पटकन त्यांना ओळखायला येतो की बाबा बांगलादेशी कोण आहे आणि भारताचे कोण आहे, म्हणजे बोल. पण महाराष्ट्रामध्ये थोडीशी त्याचा अडचण येणार आहे, कारण इथे बंगाली बोलणारा आणि बंगालीचं वेगळं डायलेक्ट आहे बांगलादेशी आणि बंगालचा, पश्चिम बंगालचा. त्याच्यामध्ये आपल्याला अंतर करणं, त्याच्यासाठी एक थोडाफार आपल्याला जाणीव लोकांची गरज आहे. ते जर केलं तर मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते पॉसिबल आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद, आभार सोमेन मुखर्जी यासाठी. दरम्यान एकदा पटकन आपण बंगालच्या विषयाकडे वळणार आहोत आणि तेही जाणून घेणार आहोत की तिथे शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री या नात्यानं घेतलेली मोहीम आहे काय. त्यांची सध्याची मोहीम तिथं चांगलीच गाजतीये. त्याचा तपशील आता आपल्या समोर येतोय. घुसखोरांच्या विरोधात घेतलेल्या मोहिमेचं घोषवाक्य आहे, शोधा, हटवा आणि हाकला. थेट आणि इतकी स्पष्ट भूमिका. शुभेंदू अधिकारी म्हणतात, घुसखोरांना हुडकून काढलं पाहिजे, मतदार यादीतून त्यांना हटवलं पाहिजे आणि त्यांना हाकलून लावलं पाहिजे. शुभेंदू अधिकारी यांनी घुसखोरांना स्पष्टपणे सांगितलंय की त्यांनी तातडीनं निघून जायला हवं. जर समजा ते निघून गेले नाहीत तर पश्चिम बंगालचं सरकार या घुसखोरांना तुरुंगात ठेवून पोचणार नाही, त्यांना थेट सीमा सुरक्षा दलाच्या हाती सुपूर्द करेल. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरांना भारतीय सरकारच्या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही, हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बांग्लादेशी जो नागरिक है उनका लेने का जिम्मेदार तो है उनका। तो जब हम लोग यहाँ से बोल रहा था तो अब वहां से उनका जो स्पोक्स पर्सन है, जो उन्होंने बताया जो बांग्लादेशी है वो तो हम लोग ले लेगा, तो ये सब बांग्लादेशी है, इसको ले लेना चाहिए। लेकिन ये लोग को, पुलिस को हम लोग बता दिया जेल में भेजने का जरूरत नहीं है। देश के रुपया में खाना खाएगा, कपड़ा देगा, मेडिसिन देगा, एक दामाद है ये लोग। जल्दी जल्दी भागो, जल्दी जल्दी भागो, नहीं तो जो करना है सरकार करेगा। एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येतोय.